तर सकाळी घाई गडबडीमध्ये काय नाश्ता बनवावा काही सुचतच नाही, म्हणून मी आज पटकन बनवणार आहे, शेवळ्या बनवणार आहे, तिखट शेवळ्या. तर इथं मी शेवळ्या घेतलेल्या आहेत, कांदा घेतलेला आहे, टॅमॅटो घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्ता, कोथिंबीर. तर चला आता आपण तिखट शेवळ्या बनवूया. शेवळ्या बनवण्यासाठी इथं कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालणार आहे आणि तुपावरती शेवळ्या भाजून घेणार आहेत. तर 1 चमचा तूप घातले मी इथं. तूप घालून शेवळ्या भाजून घेणार आहे मी. कढई गरम झालेली आहे. कढई गरम झालेली आहे, याच्यामध्ये आता तूप घालून घेतलंय, त्यात शेवळ्या टाकून घेते भाजायला. इथं मी आता शेवळ्या टाकलेल्या आहेत. शेवळ्या आता लाल होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायच्या शेवळ्या. लाल होईपर्यंत, लाल म्हणजे जास्त करपवायच्या पण नाही, नॉर्मल लाल झाल्या पाहिजेत. थोड्या लालसर झाल्या ना तर चव पण खूप छान येते त्याला. तर असं भाजून घेते मी. हलवून हलवून भाजून घेते मी शेवळ्या. भाजून झाले की आपण बघू शकता, थोडा कलर आता चेंज होत चाललाय शेवळ्यांचा. लालसर अशा शेवळ्या झालेल्या आहेत. कॅमेऱ्यामध्ये जर थोडा वाईटच दिसतात, पण लाल झालेल्या आहेत शेवळ्या. तर आता या मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर या शेवळ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. शेवळ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि नंतर हीच कढई आपल्याला फोडणीसाठी ठेवायची. तर बघा, शेवळ्या अशा लालसर झालेल्या आहेत. कॅमेऱ्यामध्ये एवढं कलर स्पष्ट दिसत नाही, पण लालसर झालेल्या आहेत शेवळ्या. तर मी आता कढई ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी फोडणी घालणार आहे शेवळ्याला. तर तेल टाकलं 1 चमचा. तेल गरम झालं की तेल आता गरम होतं, थोडं जास्त कडक नाही करायचं, नॉर्मल गरम करायचं तेल. जास्त पण म्हणजे मोहरी आपली थडथडली पाहिजे एवढं गरम करायचं. जास्त पण गरम केलं की मग करपून जाते सगळं. तर तेल गरम झालेलं आहे, आता मी मोहरी टाकलेली याच्यामध्ये. मोहरी चांगली तडतडलेली. याच्यामध्ये मी जिरं टाकते. जिरं टाकून थोडं फुलल्यानंतर कढीपत्ता आणि मिरची, तर ते मिरची टाकून घेतली मी. मिरची टाकून थोडं हलवून नंतर याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये मी आता कांदा टाकून घेतले. कांदा टाकलेला आहे. कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा, जेणेकरून आपल्याला शेवळ्यामध्ये कांदा कचकच लागणार नाही. बघू शकता तुम्ही, आता कांदा पण चांगला भाजत आलेला आहे. कांदा आपला चांगला भाजला की त्याच्यात टाकायचं टॅमॅटो. मी अर्धाच टॅमॅटो घेतलेला, जास्त नाही घेतलेला मी टॅमॅटो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त टाकू शकता, याच्यात कुठल्याही भाज्या टाकू शकता, वाटाणा वगैरे टाकू शकता. मला नाही आवडत म्हणून मी फक्त टॅमॅटो आणि कांदा टाकते. तर कांदा आणि टॅमॅटो आपला चांगला फ्राय झालेला आहे.
नरम होतो. नरम झालेले आता टॅमॅटो त्याच्यामध्ये टाकायची हळद, चिमूटभर हळद, आणि हलवून घ्यायचं. परत हलवून घेतल्यानंतर याच्यातच टाकायच्या आपल्याला शेवाळ्या, आणि शेवाळ्या पण चांगल्या हलवून घ्यायच्या. ते कांदा हळद सगळं लागलं पाहिजे शेवाळ्याला. शेवाळ्या भाजून घ्यायच्या अजून परत. याच्यात टाकते कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर टाकते मी आता बनवताना. नंतर शिजल्यानंतर मी वरून आणखी कोथिंबीर टाकणार आहे. तर बघू शकता हे शेवाळ्या सगळ्या मिक्स झालेल्या आहेत. याच्यामध्ये मी आता पाणी टाकणार आहे. मीठ टाकले, चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला जसं हवे तसं. टाकून घेतलं आता पाणी पण जास्त घालायचं नाही, नाहीतर ते जास्त शिजतात. थोडं कमीच ठेवायचं पाणी. पाणी घातलेलं आहे. पाणी टाकून चांगलं हलवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही सगळं. आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं फक्त वाफ आणायची. बघू शकता शेवळ्या आपल्या आता तयार आहे. 2 ते 3 मिनटात शेवळ्या लगेच तयार होतात. जास्त वेळ लागत नाही त्याला. मस्त अशा शेवळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या. सकाळी पटकन नाश्त्यासाठी बनवायला अगदी साध्या आणि सोप्या. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असतील तर नक्की शेअर करा, लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा गरम गरम शेवाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या शेवाळ्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने एकदा शेवाळ्या नक्की बघा बनवून. खायला पण खूप सुंदर लागतात, टेस्टी लागतात. याच्यामध्ये तुम्ही मॅगी मसाला किंवा गरम मसाला पण वापरू शकता. तर चला, आवडला असलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.